हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील नवीन पूर्णा पाटबंधारे वसाहतीत दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगपंचमीचा सण अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या पारंपरिक उत्सवाचे हे 26वे वर्ष असून सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येऊन हा सण साजरा करतात। हे या वसाहतीचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते। श्री दत्त मंदिर परिसरात रंग खेळण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिलाय। नवीन इरिगेशन कॉलनी आणि परिसरातील विविध उपनगरांमधील नागरिक दरवर्षी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात। यंदाही ढोलताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत हा सोहळा पार पडला। या उत्सवासाठी संस्थेचे अध्यक्ष भीमराव कागणे, सचिव सचिन जोशी, तसेच नितीन आंबेकर, अनिल कबाडे, श्रीकांत मोटरवार, बहिरे सर, सुनील कबाडे, अशोक गुंडाळे यांच्यासह परिसरातील रवींद्रनाथ टागोर नगर, बालाजी नगर, छत्रपती नगर, दामोदर नगर, चौधरी नगर आणि शांताई नगर येथील रहिवासी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। या उत्सवाचा मुख्य उद्देश सर्वांना एकत्र आणून आनंदाने सण साजरा करणे हा आहे। शांतता आणि पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या उत्सवाचा समारोप श्री दत्त मंदिर या ठिकाणी करण्यात आला। रंगपंचमीच्या निमित्ताने वसमतातील या वसाहतीने पुन्हा एकदा समाजासमोर एकोपा आणि प्रेमाचा आदर्श ठेवलाय। अबालवृद्धांपासून ते महिलांपर्यंत सर्वजण या रंगात न्हाऊन निघाले होते। याही वर्षी सर्व निर्माण संस्था व परिसर या ठिकाणचे सर्व काही कार्यकर्ते मंडळी, संस्थेचे सभासद, संचालक, पदाधिकारी या सर्वांनी मिळून आपण धुलीवंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि मला खात्री आहे आपण प्रत्येक वर्षी आम्हाला प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहात। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि प्रतिवर्षी असंच आम्हाला सगळ्यांनी सहकार्य द्यावं ही भावना व्यक्त करून माझ्या या ठिकाणचे 2 शब्द संपवतो। पूर्णा पाटबंधारे नवीन वसाहत या ठिकाणी मागच्या 26 वर्षापासून रंगपंचमीसाठी सर्वजण एकत्र येतात। ढोल ताशा असेल हे सर्व घेऊन पूर्ण घरी जाऊन प्रत्येक नागरिकांना रंगपंचमीचा आनंद देण्याचा प्रयत्न करतात। प्रत्येकाच्या घरी जाऊन रंग लावून प्रत्येकांना त्यामध्ये सहभागी करून घेतात आणि गलीमध्ये सर्वांना एकत्र करून या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतात आणि एकत्र येऊन या ठिकाणी खेळ त्यांचा होत असतो आणि त्यातून एक राष्ट्रीय एकात्मता, या परिसरातली एकात्मता आणि नवीन पूर्णा पाटबंधारे परिसरात आजूबाजूचे जे काही नगर आहेत त्या नगरातले सर्वांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम दररोज साजरा केला जातो आणि एकत्रित सर्वांना एकी नरा ऐक्य टिकून ठेवा हा संदेश पूर्णा पाटबंधारे वसाहतीच्या माध्यमातून या परिसराला दिला जातो। त्याबद्दल या पूर्णा पाटबंधारे परिसराचे, त्याच्या अध्यक्षांचे, त्या संचालक मंडळाचे या परिसरातर्फे मी धन्यवाद मानतो। जय होली, जय दिना। या प्रसंगी मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री कागणे साहेब, त्याच्यानंतर श्रीकांत मोटरवार, सुजित आंबेकर व आमचे बंधू श्री अनिल कबाडे यांच्या पुढाकारातून आणि तसेच मीडियाचं काम आमचे मित्र स्नेही श्री नंदू परदेशी यांच्या सौजन्यानं आम्ही हा सण साजरा केलेला आहे आणि याच्या प्रसिद्धीचं काम आमचे मित्र श्री नंदू परदेशी अतिशय तळमळीनं, जिद्दीनं दरवर्षी 25 वर्षापासून ते 25 वर्षापासून ते करत आहेत। त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। आज पारंपरिक होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात नवीन पूर्णा प्रकल्प वसाहत या ठिकाणी आणि परिसरातील सर्व कॉलनीतील बांधव आमचे एकत्र येऊन हा सण अतिशय उत्साहात साजरा करत आहोत आणि या उत्साहामध्ये साजरा करत असताना वैशिष्ट्य या ठिकाणी असं आपल्याला नमूद करावं असं वाटतं की सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सलोख्यानं, शांततेनं आणि कुठलाही या ठिकाणी बिभत्सपणा न आणता पारंपरिक जे ट्रॅडिशनल सण आहे वैचारिक पद्धतीनं हा सण या ठिकाणी साजरा केलेला आहे। खरं तर या आयोजनामागची मुख्य भूमिका की सर्वजण एकत्र येऊन शांततेत एकोप्यानं एकत्र राहून गुण्यागोविंदानं आपले भारतीय संस्कृती आणि सण टिकले पाहिजे हा मुख्य उद्देश घेऊन या ठिकाणचे आमच्या कॉलनीतले सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी पुढाकार घेऊन हा सण साजरा केलेला आहे। त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो। असंच इथून पुढं आम्ही एकत्र राहून गुण्यागोविंदानं, सलोख्यानं हा सण साजरा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत।
आणि या प्रसंगी मी सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.